नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। ज्या घरी लक्ष्मीपूजन दिवशी ही कामे होतात त्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होते। तर त्यामुळे लक्ष्मीपूजन दिवशी आपल्या केलेल्या सेवेचे लक्ष्मीपूजनचे संपूर्ण फळ मिळवण्यासाठी सकाळपासून तुम्हाला संध्याकाळपर्यंत काही महत्त्वाच्या गोष्टी सांगते, तर त्या तुम्हाला करायच्या आहेत। कारण बघा, या दिवशी अमावस्या सुद्धा असते। तर बघा, 21 ऑक्टोबर मंगळवारी लक्ष्मीपूजन, लक्ष्मी कुबेर पूजन आपण या दिवशी करणार आहोत। आणि दिवाळीच्या 4-5 दिवसांमधील सर्वात महत्त्वाचा हा दिवस असतो। आणि लक्ष्मीपूजन हे आपण संध्याकाळी करत असतो आणि पूजा मांडणी मुहूर्ताच्या अगोदर केली तरी देखील चालू शकतं। बघा, मंगळवार दिनांक 21 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6:10 पासून ते रात्री 8:40 पर्यंत म्हणजे या प्रदोष काळामध्ये तुम्ही श्री लक्ष्मी पूजन करावे। तसेच रात्री 7:43 पासून ते रात्री 9:16 पर्यंत लाभ मुहूर्त आहे आणि रात्री 10:50 पासून ते उत्तर रात्री 1:56 पर्यंत शुभ आणि अमृत मुहूर्त असून या शुभ काळामध्ये तुम्ही माता लक्ष्मीचं आणि वहीचं पूजन हे करू शकता। तर तुमच्या लक्षात आलं असेल, जवळपास 3 शुभ मुहूर्त दिलेले आहेत आणि त्यामध्ये शुभ मुहूर्त, लाभ मुहूर्त आणि अमृत मुहूर्त या 3 मुहूर्तांचा समावेश आहे। त्याच्यामुळे एखाद्या मुहूर्ताची वेळ तुम्हाला पाळणं जमणार नसेल तर या 2-3 मुहूर्तापैकी कोणताही एक मुहूर्त तुम्ही साधा आणि त्यावेळेस तुम्ही देवी लक्ष्मीसह कुबेरांचं देखील पूजन करून घ्या। आता या दिवशी धनाची देवता लक्ष्मीच्या पूजेला फार महत्त्व आहे। तसेच बघा, या दिवशी तुम्हाला एक चूक देखील अजिबात करायची नाहीये। खरे सांगते, जवळपास 99% महिला ही चूक करतात आणि त्यामुळे या दिवशी आपण जी काही लक्ष्मीपूजन, पूजा मांडणी जी केलेली आहे, जी काही सेवा केलेली आहे, त्याचा काही उपयोग होत नाही। तर कुठली ही चूक आहे तुम्हाला सांगते, तुम्हाला सुद्धा कळेल की तुम्ही सुद्धा ही चूक केली असेल, पण या लक्ष्मीपूजनला ही चूक अजिबात करायची नाहीये। तर बघा, लक्ष्मीपूजनला खरंच खूप महत्त्व आहे। तर त्यामुळे लक्ष्मीपूजनच्या संपूर्ण दिवसाचा आपल्याला कसा फायदा होईल आणि कुठल्या गोष्टी करून फायदा होईल याची आपल्याला व्यवस्थित अशी काळजी घ्यायची आहे। आणि आपण केलेले लक्ष्मीपूजन, त्याची सेवेचे जे संपूर्ण फळ आहे ते आपल्याला कसं मिळेल। तसेच बघा, सर्वात पहिले म्हणजे तुम्हाला लक्ष्मीपूजन आधी सर्वात प्रथम घराची स्वच्छता करायची आहे। मला आता एवढं सांगायचं आहे की लक्ष्मीपूजन दिवशी अमावस्या सुद्धा असते, त्यामुळे धूळ कचरा आपल्या घरामध्ये असणार नाही, जाळी जळमट असणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। आणि यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्ष्मीपूजन दिवशी आपल्याला लवकरात लवकर उठायचं आहे। त्याच्यानंतर या दिवशी तुम्हाला उठण म्हणजेच उठणे लावून, पंचगव्य लावून स्वच्छ आंघोळ करायची आहे। आता आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला जो मुख्य दरवाजा आहे तो तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। तसेच बघा, मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला पहाटे जास्त तेल टाकून छान दिवे लावायचे आहेत, जेणेकरून ते जास्त वेळ तेवत राहतील आणि या दिवशी दिवे हे नक्की लावा। त्यानंतर मुख्य दरवाजावर तुम्हाला ओल्या कुंकावाने स्वस्तिक देखील काढायचं आहे। त्या स्वस्तिकला हळदी कुंकू अक्षत अर्पण करा, त्याला धूप दीप ओवाळा। त्यानंतर उंबरट्यावर हळदीचं लेपन करा, उंबरट्यावर कुंकावाने स्वस्तिक देखील काढायचं आहे, त्याला हळदी कुंकू अक्षत अर्पण करायचे आहेत। उंबरट्यावर धूप दीप देखील लावायचा आहे आणि त्यानंतर दारामध्ये रांगोळी काढायची आहे। रांगोळीला सुद्धा खूप महत्त्व आहे। रांगोळीमुळे नकारात्मकता जी आहे तर ती घरामध्ये प्रवेश करत नाही। आता यानंतर दुसरी गोष्ट, तुळशीला पाणी अर्पण करा। नंतर तुळशीला हळदी कुंकू अक्षत अर्पण करा। तुळशीजवळ पण पहाटे छान असे दिवे लावा आणि यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे। बघा, तांब्याच्या पात्रामध्ये हळदी कुंकू अक्षता टाका, एक फूल टाका, सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे। कारण सूर्यदेवतेचे सुद्धा पूजन केलं पाहिजे। बऱ्याच गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश देणाऱ्या आहेत, हे लक्षात ठेवा। आणि प्रत्येक सणाला सूर्याला अर्घ्य हे दिलेच गेले पाहिजे आणि प्रत्येक सणालाच नाही तर रोज सुद्धा सूर्याला अर्घ्य हे दिले गेलेच पाहिजे। यानंतर घराची फरशी पुसण्यासाठी पाण्यामध्ये खडा मीठ, गोमूत्र, लिंबू, त्यानंतर फिनेल वगैरे याऐवजी या दिवशी बघा, गोमूत्र, गंगाजल, खडा मीठ, लिंबू यात उपलब्ध असतील त्या गोष्टी टाकून तुम्हाला फरशी पुसायची आहे। फिनेल वगैरे टाकू नका या दिवशी, फक्त या दिवसापुरतं तुम्ही फिनेल वगैरे टाकू नका आणि या गोष्टी बाकीच्या ज्या आहेत त्या टाकून तुम्ही स्वच्छ अशी फरशी पुसून घ्या। या गोष्टीमुळे खरंच बघा, घराच्या कानाकोपऱ्यातली जी काही नकारात्मकता, वाईट लहरी असतील तर त्या पुसल्या जातात, म्हणजेच निघून जातात। आता यानंतर देवांना आंघोळ घालायची आहे। स्वच्छ घरामध्ये दिवसभर धूप दीप सुवासिकता कशी राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे। तुम्ही अगरबत्ती लावा, धूप लावा, भीमसेनी कापूर लावा,
पण घरामध्ये स्वच्छ वातावरण कसं राहील, अगदी म्हणजे एखाद्याने आल्यावर म्हटलं पाहिजे की घरामध्ये किती प्रसन्न वाटत आहे बघा. अशा प्रकारचं वातावरण आपल्याला ठेवायचं आहे. आता यानंतर पुढची गोष्ट म्हणजे या शुभ दिवशी देवांचे स्तोत्र मंत्र तुम्ही लावून द्या, मोबाईलवर दिवसभर लावून द्या. तसेच लक्ष्मी पूजन दिवशी तुम्हाला श्री सूक्त लावायचं आहे, व्यंकटेश स्तोत्र, रामरक्षा स्तोत्र, विष्णू सहस्रनाम, विष्णू नामावली, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कुबेर मंत्र, या मंत्र स्तोत्राचं तुम्ही जे तुम्हाला याच्यापैकी जे जमतात ते तुम्ही घरामध्ये रोज देखील लावत जा आणि या लक्ष्मी पूजन दिवशी देखील लावायचं आहे. तसेच मुख्य दरवाजाला झेंडूची फुले आणि आंब्याच्या पानाचं तोरण लावायचं आहे. तसेच कवड्याचं तोरण पण लावू शकता. जर तोरण जुने असेल तर ते स्वच्छ तुम्ही धुवून घ्या आणि नंतर ते लावावे. तसेच बघा मुख्य गाड्या आपल्या बघा 2 व्हीलर असतील 4 व्हीलर असतील सुरू करायच्या आहे. सर्वात पहिले त्या 4 चाकांवर किंवा दोन्ही चाकांवर आपल्याला प्रथम पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गाडीला हळदी कुंकू अक्षदा हार फुले अर्पण करायचे आहेत. नंतर गाडीला ओवाळायचं आहे आणि यानंतर देखील आपल्याला तुळशीजवळ देखील रांगोळी काढायची आहे. घराच्या बाहेर पण आपल्याला या दिवशी रांगोळी काढायची आहे. तुळशीजवळ घराच्या दारामध्ये आपल्या मुख्य दरवाजामध्ये दिवा अगरबत्ती या दिवशी लावायची आहे. यानंतर गॅसची सिगडी, त्यानंतर पाण्याच्या हंड्याजवळ उत्तर भिंत यावर तुम्हाला हळदी कुंकू आणि स्वस्तिक. आता बघा स्वस्तिक पण परिपूर्ण काढा. परिपूर्ण म्हणजे काय तर स्वस्तिक मध्ये 4 टिपके बाजूला 2 उभ्या रेषा असं पूर्ण स्वस्तिक काढायचं आहे आणि यासोबत घरामध्ये सगळीकडे गंगाजल गोमूत्र शिंपडायचं आहे. तसेच या लक्ष्मीपूजन दिवशी आमुषा असते, तरी आमुषाला सुद्धा आपल्याला काय उपाय करायचे आहे तर ते उपाय आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की पाहणार आहोत. तसेच बघा जर या दिवशी कोणी सवाशण महिला आली आपल्या घरी किंवा एखादी सवाशण महिला मैत्रीण असो कोणीही असो सवाशण महिला, तर ती जर आपल्या घरी आली कोण पाहुणे आपल्या घरी तर तिची आवर्जून या दिवशी ओटी भरा. कारण लक्ष्मीपूजन सवाशण स्त्री ही माता लक्ष्मीचं एक रूप मानलं जातं. त्यामुळे एखाद्या स्त्रीची तुम्ही ओटी नक्की या दिवशी भरा. आणि यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळी हवन देखील करा. बघा हवन हे अगदी एखाद्या झाडाच्या 4-5 काड्या घ्या आणि धूप टाका. शेणाच्या गौरीचं पॅकेट देवाचं सामान जिथं मिळतं तिथं मिळतं आणि त्याने तुम्हाला हवन करायचं आहे. श्री स्वामी समर्थ म्हणा किंवा लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणा, नरवाण मंत्र म्हणा. अगदी हवन म्हणजे फार मोठं असं काही नाही. किंवा एखाद्या छोट्या पंथीमध्ये तुम्ही कापूर वगैरे घेऊन लवंग टाकून तसे छोटा सुद्धा तुम्ही हवन करू शकता. म्हणतात ना काही न केल्यापेक्षा काही केलेलं बरं, या पद्धतीने. पण समिधाचं हवन करा, ज्याला जास्त महत्व त्याला जास्त महत्व आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्वाची की घरामध्ये शांतता ठेवा, कटकट भांडण होणार नाही याची काळजी घ्या. घर अगदी टाकाटक पण त्या घरामध्ये नको नको ते घाण शब्द अपशब्द बोलले जातात. मग त्या पूजेचा सेवेचा काय उपयोग होईल सांगा मला. आणि एका हाताने टाळी कधीच वाजत नाही आणि त्यामुळे घरात सर्वांनी या गोष्टीची काळजीही घ्यायची आहे. आता यानंतर बघा आमुषा आहे, त्यामुळे आमुषाच्या वेळेला ज्या मावशी येतात मागायला बघा त्यांना दिवाळीचं ताट द्यायचं आहे. आमुषाला कोणाला तरी दान सुद्धा नक्की करा. यथाशक्ती 5 रुपये 2 रुपये 1 रुपया दान करा. अन्नदान करा, वस्त्रदान करा, काहीही दान करा. पण आमुषाच्या दिवशी आणि लक्ष्मीपूजन दिवशी संध्याकाळी नक्की दान करावं. यामुळे पितृदोष जो आहे तो खूप कमी होतो. यानंतर अजून महत्वाचं म्हणजे बघा या दिवशी घरामध्ये सात्विक जेवण व्हायला पाहिजे. बघा बऱ्याच ठिकाणी लक्ष्मीपूजनला पुरणपोळीचा नैवेद्य हा लक्ष्मी मातेसाठी केला जातो, पण काही घरामध्ये मांसाहार देखील केला जातो. तर हे अतिशय चुकीचं आहे. तर अशा घरामध्ये काही लक्ष्मीपूजन दिवशी करू नका. आता त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुळशीचं पान या दिवशी तोडू नये. आधीच्या दिवशी तुम्ही आदल्या दिवशी हे पान तोडून ठेवा, कारण या दिवशी पूजनामध्ये बघा तुळस सुद्धा लागते. तर आधीच्या दिवशीच तुम्हाला तुळशीचं पान हे स्वच्छ तोडून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. तसंच आमोशाला म्हणजेच लक्ष्मीपूजनला पैसे उधार घेऊ नका, उधार कोणाला देऊ नका. पैशाची देवाणघेवाण किंवा तुम्ही वस्तू विकत घेत असाल चालेल, पण पैसे उधार दे मला लागतात 5,000 रुपये 10,000 रुपये तर असे अजिबात करू नका. किंवा कोणाला देऊ पण नका आणि कोणाला मागू पण नका. याचा वाईट परिणाम खरंच आपल्या आयुष्यावर होतो. आणि जी चूक मी तुम्हाला स्टार्टिंगलाच बोलली होती की खूप महिला करतात ती म्हणजे संध्याकाळच्या वेळेत झाडू मारू नका. पण संध्याकाळी आपण लक्ष्मीपूजन करणार आहोत. संध्याकाळी माता लक्ष्मी येण्याची वेळ आहे, आपल्याला लक्ष्मीला बोलवायचं आहे. घाण झाली असेल तरी तुम्ही हाताने थोडीशी भरून घ्या चालेल, पण झाडू मारू नका. संध्याकाळच्या वेळेस लक्ष्मीपूजन दिवशी तुम्हाला झाडू मारायचा नाहीये. तसेच संध्याकाळी जे करायचं ते सकाळी 12च्या आत करा.
किंवा संध्याकाळी सूर्यास्ताच्या अगोदर तुम्हाला घरामध्ये जो आहे तो झाडू मारून घ्यायचा आहे, त्याच्यानंतर झाडू मारायचा नाहीये. तसेच बघा, दुसऱ्या दिवशी म्हणजे लक्ष्मीपूजन झाल्यानंतर सकाळी सकाळी वाटले तरी तुम्ही सकाळ 6ला 7ला उठून झाडू मारला तरी देखील चालेल, पण संध्याकाळी लक्ष्मीपूजनच्या दिवशी अजिबात आपल्याला संध्याकाळचा झाडू मारायचा नाहीये सूर्यास्तानंतर. तसेच लक्ष्मीपूजन दिवशी रात्री 12 वाजता आपल्याला एक झाडूचा उपाय पण करायचा आहे. तर तो कसा करायचा आहे याचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येईल. पण मी सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवा आणि सांगितलेल्या गोष्टी लक्ष्मीपूजन दिवशी करा. ज्या नाही करायच्या त्या आपल्याला कटाक्षाने टाळायच्या आहेत आणि जेणेकरून माता लक्ष्मीचे आगमन हे आपल्या घरामध्ये होईल. केलेल्या सेवेचं, केलेल्या लक्ष्मीपूजनचे संपूर्ण फळ हे आपल्याला मिळेल. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.